अथा तो बिंब जिज्ञासा म्हणजे महाराष्ट्रातील दुर्मिळ आणि विशेष मूर्ती यांच्यावरच्या पुस्तकाचं प्रकाशन 20 जुलै रोजी आदरणीय डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या हस्ते होते आहे। या पुस्तकामध्ये ज्या मूर्ती नव्याने उपलब्ध झाल्या आणि महाराष्ट्रात त्या फक्त मिळतात, इतरत्र मिळत नाहीत अशा मूर्ती, आणि ज्या मूर्ती आत्तापर्यंत काही संशोधकांनी त्याचा विचार केलेला आहे त्या मूर्तींचा नव्याने अभ्यास असा या पुस्तकाचा आशय आहे। अशा अनेक मूर्ती महाराष्ट्रात आपल्याला उपलब्ध झाल्या। उदाहरणार्थ विष्णूच्या 24 शक्ती ज्या आहेत, कीर्ती, कांती, पुष्टी, तुष्टी, त्यांच्या संबंधात आपल्याला नव्याने माहिती मिळेल असं मला वाटतंय, कारण भारतामध्ये तशा विष्णूच्या शक्तींची योजना कुठेही आत्तापर्यंत झालेली दिसत नाही। तसंच एक कुंडलिनी गणेश आहे, महाराष्ट्रातच ती मूर्ती मिळते। तांत्रिक गणेशाचे 2 प्रकार असतात, एक वामाचारी आणि एक समयाचारी। त्यातली ही एकमेव अशी मूर्ती समयाचारी पद्धतीची आपल्याला महाराष्ट्रात मिळते। अशा अनेक मूर्तींचा विचार या पुस्तकात केलेला आहे। त्यामुळं दुर्मिळ मूर्ती महाराष्ट्रातल्या पाहायच्या झाल्या तर ह्या पुस्तकाचा आधार घेणं अत्यंत आवश्यक आहे। तेव्हा अशा पद्धतीनं जर मूर्तींचा अभ्यास झाला तर असं लक्षात येईल की मूर्तींच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि मूर्तींचा आशय काय आहे, कशाकरता त्या मूर्ती घडल्या हे लक्षात त्यामुळे येऊ शकतं। मूर्तीची ओळख करणं आणि त्याचं वर्णन करणं हा अगदी प्राथमिक भाग आहे। मूर्तीच्या अंतःकरणात शिरायचं आणि त्यांना काय तुम्हाला सांगायचं आहे भक्तांना ते जाणून घ्यायचं, म्हणजे मूर्तींचा अभ्यास परिपूर्ण होतो। या दृष्टीनं हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना ते आवडेल असं मला वाटतंय। अथा तो बिंब जिज्ञासा या देगलूरकर सरांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन 20 जुलैला आदरणीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते होत आहे। मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याची संधी मला मिळाली, हे माझं खरं तर भाग्यच आहे। 20 जुलैला या प्रकाशन समारंभासाठी आपण सगळ्यांनी अवश्य यावं हे आग्रहाचं निमंत्रण करतो। सकाळी 10 वाजता मयूर कॉलनीमधल्या बालशिक्षण मंदिर या सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे। कार्यक्रमासाठी आपण 20 मिनिटं अगोदर स्थानापन्न व्हावं अशी विनंती करतो। 20 जुलैला सकाळी 10 वाजता आपण भेटूया।